माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांची कारवाई. अनेकदा वॉरंट निघूनही न्यायालयात हजर न झाल्यानंच पोलिसांकडून त्यांना अटक. खासदार सुप्रिया सुळे आज बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. तर सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकलेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं भाष्य आहे. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह. पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांनाच आहे. पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला पाहिजे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का? मग सगळ्या यंत्रणा बंद करा. अंजली दमाने यांचा सरकारवर निशाणा आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का नाही याआधी कोणी घ्यायचा हे ठरायला हवंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका आहे. अजितदादा पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल. इतके ठोस पुरावे असताना मुंडे बडतर्फ करायला हवाय. अंबादास दानवेंचा निशाणा आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. घटना गंभीर, याचं राजकारण करू नका. संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर. धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंना बाजार केलाय. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलंय. संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप. नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणात पुरावा असूनही गुन्हा का दाखल होत नाही? सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल. सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरेश धस मुंडेंना भेटतील असं कधीच वाटलं नव्हतं. धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. कृष्णा आंधळेला अटक करा. 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्नत्याग आंदोलन आपण करू. आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही. मस्साजोगमधल्या बैठकीत ग्रामस्थ आक्रमक झाले. कृषी विभागामधील घोटाळ्यावर मी 20 तारखेला बोलणार. कृषी विभागामधील कथित घोटाळ्यावर सुरेश धस यांचं वक्तव्य. IFFCOनं अंजली दमाने यांचे सर्व आरोप फेटाळलेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCOची उत्पादन विकण्याचा अधिकार नाहीये. भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात या सूचना आहेत. मनोज जरांगे हे आमचं दैवत. मनोज जरांगेंबद्दल काहीही बोलणार नाही. जरांगेंनी केलेल्या टीकेवर सुरेश धस यांचं वक्तव्य. आमदारांमध्ये ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा VIP व्यक्तींची सुरक्षा कमी करण्यात आली. भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादीमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. मंत्र्यांची Y+ दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार, सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवृत्त झालेत. आमच्यामध्ये कोणताही कोल्ड वॉर नाहीये. आमचं वॉर विकास विरोधी लोकांशी आहे. महायुतीमधल्या कोल्ड वॉरच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही. आम्हाला एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचा गोगावलेंना टोला आहे. तर निर्णय चुकला तर पंचांनी काय हाल होतात हे कुस्तीमध्ये पाहिलेलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उदाहरण देत आता शिरसाट यांनी तटकरेंवर हा पलटवार केलाय. तर निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, त्याचं भान ठेवलं पाहिजे, शिरसाटांचा सल्ला आहे. नाशिकमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद. दादांच्या आमदार सरोज हिरे यांची नेते विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजितदादांकडे तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढणार, बावनकुळेंची माहिती आहे. तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य. नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा बातम्या करू नका. इस्लामपूरमधील राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची माध्यमांना उद्देशून फटकेबाजी. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर आले. भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या बातम्यांवरून जयंत पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली. तर जयंतराव, तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका असं म्हणत गडकरींनी कोपरखळी दिली. इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. मंदिराच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. अधिवेशनात फडणवीसांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर. खासदार संजय देशमुख यांचा आरोप आहे. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही देशमुखांचा आरोप. शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन होणार नाही, तर शिंदेंच्या पक्षातला एक मोठा गट भाजपसोबत जाणार, राऊतांचा दावा आहे. कोकणातल्या एका नेत्याचा उल्लेख करत राऊतांचा दावा.
राज्यातील मनोरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सकाळी बोलणाऱ्यांना मनोरुग्णांच्या दवाखान्यात भरती करावं लागेल. राधाकृष्ण विखे पाटलांची संजय राऊतांवर टीका. ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी आज पक्ष वाऱ्यावर सोडलाय. राधाकृष्ण विखे पाटलांना बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना हटवलाय. आदित्य ठाकरे देखील आदित्य ठाकरेंना सोडण्याची भाषा करतील अशी ठाकरेंची शिवसेनेची अवस्था आहे. शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल तर भास्कर जाधवांनी चांगला निर्णय घेतल्यास त्यांना भरपूर संधी मिळेल. शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य. शिवसेनेचं पुण्यामधील मिशन टायगर रखडलंय. ठोस आश्वासन मिळत नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभरामध्ये पुण्यामधील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जपायची. मग आरशासारख्या एकट्या प्रामाणिक नेत्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. भास्कर जाधवांचं नवीन व्हॉट्सअप स्टेटस. भास्कर जाधव भाजपात येण्याची काही चर्चा नाहीये. त्यांनी भाजपशी अद्याप संपर्क केलेला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणामधील एकमेव आमदाराला थेट ऑफर आहे. वाघांच्या कळपात या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ही ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडून देखील जाधवांना ऑफर होती. भास्कर जाधव नाराज नाही आहेत. ते ठाकरेंशी बोलतील. नाराजांना थांबवणं ही जाधवांची भूमिका आहे. माजी आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी आता सेना भवनाला टाळं ठोकावं. ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात. आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो. मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. काही नेते कोणत्याही पक्षात असले तरी नेहमी नाराज असतात. काहीतरी साध्य करण्यासाठी नाराजी असते. भाजपचे नेते विनय नातू यांची जाधवांवर टीका. धारावीमधील नागरिकांना न्याय मिळत नाही तोवर लढाई सुरू राहील. शिवसेना ठाकरे गट तुमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आहेत. ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या विजय चौगुलेंच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अकोल्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसमन्वयक प्रकाश ढवले यांची पक्षाला सोड चिठ्ठी. खासदार शाहू छत्रपतींची नितीन गडकरींकडे कोल्हापूरमध्ये उड्डाणपुलाची मागणी. मार्केट यार्ड परिसरामध्ये उड्डाणपूल करण्याबाबत शाहू छत्रपतींचं गडकरींना निवेदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यामध्ये साहसी खेळाची प्रात्यक्षिकं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तलवार चालवली. मुख्यमंत्री फडणवीसांची आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला उपस्थिती. मंदिरांच्या माध्यमांमधून देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. फडणवीसांचं वक्तव्य. मंदिरांवर शासनाचं नियंत्रण नकोय. मंदिराच्या धनाचा अपव्यय व्हायला नकोय. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनात गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य. 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक. 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा ठाकरे गटाला रामराम. साहेब मला माफ करा असं म्हणत जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र आहे. जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेत प्रवेश करतील. सुरुवात तुम्ही केली पण नियतीनं तुमचा शेवट केलाय. मंत्री जयकुमार गोरे यांची माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती टीका. केंद्रीय मंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. पुण्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील असतील. शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार खासदार प्रयागराजला जाणार आहेत. सूत्रांची माहिती आहे. 19 फेब्रुवारीला शिंदे प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणार आहेत. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना आव्हान देईल. मुंबई बंगळुरू हा नवा महामार्ग आम्ही तयार करणार. नव्या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरूपर्यंत 5 तासामध्ये जाता येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराआधी ठाण्यामध्ये बॅनरबाजी. वनमंत्री गणेश नाईकांचा 24 तासाच्या आत दुसरा जनता दरबार. बॅनरबाजीमधून शक्ती प्रदर्शन. इंडियाज गॉट लेटेंट या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवलेत. संबंधित 30 ते 40 जणांना सायबर पोलिसांकडून समन्स. चौकशीला गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला राज्य सायबर पोलिसांच्या सेलकडून समन्स. तर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अलाहाबादियाला सायबर सेलचं समन्स. 24 फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड बक्षीसपासून वंचित. आयोजकांकडून महेंद्र गायकवाडला बक्षीस देण्यात आलेलं नाहीये. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आयोजकांवर नाराज आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत राजकारण झालंय. आम्ही राजकारण बाजूला ठेवून स्पर्धा खेळणार. कर्जत जामखेडमध्ये पुढच्या महिन्यामध्ये कुस्ती स्पर्धा होणार. रोहित पवारांचं वक्तव्य.
महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, पैलवान चंद्रहार पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर कुस्ती स्पर्धा घेतली तर उपोषण आपण करणार. रोहित पवारांच्या कुस्ती स्पर्धेला चंद्रहार पाटलांचा इशारा आहे. बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता अनावरण करतील. सांगली जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत असणाऱ्या पान टपऱ्यांवर कारवाई होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आमदार जनता दरबारामध्ये आशुतोष काळेंचा पारा चढलाय. महिलेच्या तक्रारीनंतर काळेंनी ग्रामसेवकाला झापलंय. पुण्याच्या वाघोलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल. शर्यतीमध्ये 80 वर्षीय चांगदेव नानांकडून तरुणांना लाजवेल असा जल्लोष. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 3 दिवसामध्ये 121 कोटी रुपयांची कमाई. विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडलाय. कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तात डागडुजी सुरू करण्याचे आदेश आहेत. मध्य कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. प्रवासी सुविधा गर्दी व्यवस्थापन उपाययोजना. मध्य रेल्वेकडून कुंभस्नानासाठी 42 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात. कोर्टाच्या निर्देशानंतर हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेत. शिंदे मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये शिवसेनेची बैठक. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पालिकेचं आवाहन. वायू प्रदूषणाला कारण ठरणारं लाकूड आणि कोळसा वापरू नये. बेकरी, हॉटेल्स, उपाहारगृहांना महानगरपालिकेचं आवाहन. मिठी नदीच्या रुंदीकरण खोलीकरणामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार. आर्थिक गुन्हे शाखेकडून गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा तपास होणार आहे. मिठी नदीचा गाळ उपसण्यासाठी दिलेल्या कंत्राटाला घोटाळा झालाय. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी हे आरोप केले होते. तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे. 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा नाहीये. ड्रग्ज विरोधामध्ये कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. विरारमध्ये खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीवरील पती पत्नीला धडक. अपघातामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी आहे. विरार पोलिसांकडून ट्रॅव्हल्स ताब्यात घेण्यात आली आहे. चालक मात्र फरार आहे. मुंबईच्या गोरेगाव भागामधील आरे वसाहतीचा कायापालट होणार. मंत्री अतुल सावंतकडून आरे वसाहतीचा आढावा. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बदल करण्याच्या सेवेंच्या. उजनी धरणामधून सोलापूर शहर आणि इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी टप्प्याटप्प्यानं सोडण्यास सुरुवात झाली. सोलापूर शहराची 1.5 महिन्यांची तहान भागणार आहे. नांदेडच्या कंधारमध्ये पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात यश आलंय. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. नवी मुंबईमध्ये पालिका नवी मुंबई परिवहनमधील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ आणि अन्य सुविधांचा विषय लवकर मार्गी लागणार. श्रमिक सेनेच्या मागणीनंतर कामगार मंत्री फुंडकर यांचे पालिका प्रशासनाला निर्देश. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव आता प्रति कॅरेट 100 ते 150 रुपयांवर झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानं धुळे जिल्ह्यामधील ग्रामीण भागात वळवणी पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. पापड, शेवया आणि कुरड्या बनवण्यात महिला व्यस्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचन योजनेचं अनुदान 2.5 वर्षांपासून रखडलंय. ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नंदुरबारमध्ये बंजारा समाजाच्या तांडा समृद्धी योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बंजारा समाजाच्या विकासासाठी 15 ग्रामपंचायती स्वतंत्र केल्या जातील. धुळ्यामध्ये केळीला 20 ते 22 रुपये भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केळीला किमान 30 ते 35 रुपये भाव देण्याची मागणी आहे. धाराशिवच्या येळशी परिसरामधील रामलिंग अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन. वन विभागाकडून वाघाच्या रेस्क्यूची मोहीम. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामधील गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडथळा. पुरातत्व विभाग निर्णय घेणार आहे. जिल्हाधिकारी सचिन अंबोसे यांची ही माहिती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी आणि ग्रामस्थांची मागणी. अमरावतीमध्ये कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांचा संताप. सरकारच्या धोरणांवर टीका. शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावरूनही शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. बेलापूर विधानसभेत माजी आमदार संदीप नाईकांचा जनता दरबार. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी संदीप नाईक पुन्हा ॲक्शन मोडमध्ये. सांगोल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न. राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिजिटल मीटरच्या विरोधामध्ये नागरिक आक्रमक झालेत. शहादा तालुक्यामधील कुकवाल या गावामधील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध आहे. कुकवाल सबस्टेशनमध्ये गावकऱ्यांचा गोंधळ.
नागपूरच्या सकरदरा हद्दीमध्ये युवकाची हत्या, क्षुल्लक कारणावरून गावगुंडांकडून युवकाची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक झाली आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये अंत्ययात्रेमध्ये नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, अंत्ययात्रेत सहभागी 3 जण जखमी झालेत, उपचार सुरू आहेत. साताराच्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचलाय, व्हिडिओ व्हायरल झालाय. वर्ध्यात संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूर्व वक्तृत्व स्पर्धा आणि विविध वयोगटांमधील सुमारे 60 स्पर्धकांचा सहभाग. सांगलीच्या मिरज तालुक्यात एरंडोलमध्ये जान्हवी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांची गर्दी. परभणी शहरात ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडीचा सामना, नागरिक वैतागलेत. वाहतूक शाखेकडून मात्र कुठल्याही उपाययोजना नाही. जळगावच्या 40गावमधील डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखान्याची दयनीय अवस्था. काही दिवसांपासून दवाखाना बंद असल्यानं गोरगरीब नेत्ररुग्ण सेवेपासून वंचित आहेत. मलंगडावरील आता फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या आता मॅनेजरलाच मारहाण झाली असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मॅनेजरकडून हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. महाशिवरात्रीच्या पूर्वीच गडचिरोलीच्या कालेश्वर मंदिरामध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. विविध भागामधून भाविक दर्शनासाठी येत आहेत. पंढरपूरमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पोलीस प्रशासनाकडून बाईक रॅली, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती.